हॅलो, गुड आफ्टरनून. 1:30 वाजले ते. गुड आफ्टरनून. तर मायनीला चालू आहे. म्हणजे ब्लॉग तरी चालू करा. घरात थोडं काम चालू. कुठं आहेस तू? घरी. A few moments later. एवढे आणतोय बर कवी इकडे दिला आता बघ. पण बघितलं ना आता आपल्याकडे देणार. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सेकंदाच्या आत बाहेर निघाला. बघा विषय निघा. एकदा जावाय शेवड्या. 6 सेकंद 6 सेकंद 6 सेकंद. इथनं खोक तर नाही तर हस तरी. तसं नाही. माग पुढे नाही. माग तांगड होत. पाठी माग इतरी बघ. दोघांना पण आवरण झाले माझ्या बघ. अरे शिवशिव दुसरं काही नाही झालं वाटतं त्यांना कोणाला. जा आलू म्हणते. Later that same evening. हो नेतो. 7 वाजले. त्या दुर्गा देवी आणलेली दिसत. ढोलचा आवाज जायला पाहिजे आता पटापट आरतीला. आजपासून नवरात्र चालू झाले. बघू झालं तर मिनी ब्लॉग थोडा काढतो. कारण की मी कधी पण व्हिडिओ टाकतो. काही दिवस झाले. त्यामुळे ऑडियन्स जेवढी भेटायला पाहिजे. इंटरॅक्शन ऑडियन्ससोबत होत नाही. आज थोडं काहीतरी करू. एडिट करू टाकू. इंटरॅक्शन होण्याचा प्रयत्न करू ऑडियन्ससोबत. चला जाऊ पटापट. दे ग मम्मी तांबे दे ना. कुठे गेली? प्लीज
कम, आय हॅव टू गो. बट इंग्लिश जमतंय का? ट्राय करतोय बोलायचं. शिकलं पाहिजे थोडंफार इंग्लिश. हिंदी येते मला, इंग्लिशचाच लोटचा आहे थोडा. त्यासाठी इंग्लिशसुद्धा थोडंफार शिकतोय, म्हणजे बोलायचं. अशी मला ग्रॅमरच्या चक्करमध्ये अडकायचं नाही. कारण की मी बघितलं का, ग्रॅमर चक्करमध्ये बघायचो मला बोलायचं समजत नव्हतं. तर ग्रॅमर सोडून आपण इंट्रॅक्शन जेवढे करतो ना, म्हणजे बोलतोय कोणासोबत, तेव्हा जरा बोलायला इंग्लिश येतं पटापट. जेवढं ग्रॅमरमध्ये ध्यान दिलं, बोलायला पाहिजे ना कोण ना कोण, तेव्हा चांगलं येतं इंग्लिश. कोण माझं हे बोलणं ऐकत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, बोलायचं म्हणजे बोलत जावं कोणासंग तरी इंग्लिश थोडंफार तरी, म्हणजे तुमचं बोलणं चांगलं, म्हणजे इंग्लिश तुम्हाला शिकता येईल चांगल्या प्रकारे. किंवा इंग्लिश मूवीसुद्धा बघू शकता, त्यांना सुद्धा समजू शकतं तुम्हाला इंग्लिश. दुर्गादेवी मंदिरापाशी आली तोपर्यंत गाण्याचा फोन आला की मला सोडायचं. आलोय आता त्यालाच घरापाशी, त्याला सोडायचं पटापट यायचं. नाहीतर म्हणलं थोडीफार व्हिडिओ काढायला भेटतील. काय त्याला पटापट सोडून यायला पाहिजे. मग कुणी काढले तर त्यांच्याकडून घ्यायला येते. काय 7:30 वाजले, ये ना भावा पटापट. काय चाललंय? भाव नाही म्हणत होता समाज, आत्ते भाव म्हणा, आत्ते भाव. हा ट्रायपॉड प्रीतम दादाने गिफ्ट केलाय मला. थांबा सांगतो जरा पूर्ण स्टोरी. आता जो तुम्ही ट्रायपॉड बघितला ना, तो प्रीतम दादा, प्रीतम पवार आणि हा प्रीतम निकम. प्रीतम दादाने त्या प्रीतमने ह्या प्रीतमला गिफ्ट केलाय. प्रीतम दादाने दादाचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, पॉवर प्रीतम म्हणून. त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. ज्यांनी केलं नसेल त्यांनी प्लीज तिकडे पण जाऊन सबस्क्राईब करा. आणि स्टोरी म्हणजे ते माझं ते कसं भेटलं सांगतो. प्रीतम दादा तो सुद्धा व्हिडिओ बनवतो. तो एका ठिकाणी कुठे गेला होता, तेव्हा त्याने माझा यूट्यूबचा व्हिडिओ बघितला आणि त्याने परत ॲमेझॉनवरून ऑर्डर केली. आता मीच गेलो होतो आणायला, पण मला माहीत नव्हतं कोणाला द्यायचं आहे नक्की. म्हटलं दादाच आहे, ते मला प्रीतमचं आहे. नंतर समजलं की ते मला ह्या प्रीतमनं त्या प्रीतमला गिफ्ट केलं. दादा म्हणलं, दोघांचं पण नाव प्रीतम आहे ना, ती थोडं कन्फ्युजन होतं सांगताना. दादा म्हणला चांगला कंटेंट बनव, चांगला कंटेंट हुडकायला बनवायला. हा ब्लॉग किती मोठा झाला मला माहीत नाही, पण जेवढं झालं तेवढा आमच्यासाठी बास आहे. आणि आमच्या गावची दुर्गा माता बघितल्यास त्यासाठी प्लीज लाईक करा यार, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच मग नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय. आणि असंच सपोर्ट करत राहा. बाय बाय.